श्रीराम समर्थ. एकाने श्री गोंदवलेकर महाराजांना चातुर्मासासाठी काय नेम ठेवावा हे सांगण्याची विनंती केली. महाराज म्हणाले, आपल्या बोलण्यात आडून आडून सुद्धा स्वतःची स्तुती होणार नाही हे पाहावे आणि दुसऱ्याची निंदा होणार नाही हे ध्यानात ठेवावे. आपलं सारं बोलणं हे देहबुद्धीचं, आत्मस्तुतीचं आणि परनिंदेचंच असते. आत्मस्तुती मागे स्वार्थ असतो, परनिंदेत मत्सर व क्रोध असतो. जो नुसता बोलत बसतो त्याला विचारायला कृतीला कुठून वेळ मिळणार? म्हणून बोलण्याआधी हे माझं बोलणं परनिंदेचं किंवा आत्मस्तुतीचे तर नाही ना, हा विचार करून अनावश्यक बोलणं थांबवावे. यामुळे आपले निम्मे बोलणे कमी होईल. तो वेळ नामस्मरणाकडे लावावा. त्याने आपल्या मनाला चित्तशुद्धी आणि एकाग्रता प्राप्त होईल. पण ठेवलेल्या या नेमाचे उद्यापन मात्र करू नये. श्री महाराजांच्या या वचनावर आपलं काय चिंतन झालं, आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जय श्रीराम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.